जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय रामकृष्ण हरी माऊली सुप्रभात। या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत श्रीपूर या ठिकाणी। वारकऱ्यांची नक्की पहाट कशी असते, आषाढी वारीचा सोहळा अगदी भक्तिभावानं सुरू आहे आणि एकंदरीत वारकऱ्यांची जी पहाट असते, लगबगीची पहाट असते। पुढे पालखी सोहळा असतो आणि त्याच्या मागे या दिंड्या मागे आणि पुढे असतात, त्यामुळे एकंदरीत लगबग पाहायला मिळते। आपल्यासोबत वारकरी आहेत, त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत नक्की कशा पद्धतीचं त्यांची पहाट असते। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। कुठून आलात तुम्ही? आम्ही देहूवरून आलो तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यात। दिंडीचं नाव आहे श्री भैरवनाथ प्रसाद एक दिंडी सोहळा आणि दिंडी चालू केलेली ही 20 वर्षे झालं। आजचे 20वे वर्ष चालले महाराजांच्या सोहळ्यात। आपण पहाटेचं असं असतं की 3 वाजता वारकरी उठून सकाळच्या तयारीला लागलेल्या असतात। अंघोळ चहा पाणी समजा उरकून दिंडी परत नंबराला लावला। सकाळी अगदी वृद्ध माणसे, त्याच्यामध्ये महिला, लहान मुलं या सगळ्या गोष्टी घेऊन हा सगळा लवाजमा दिंडी प्रमुख सांभाळत असतात। त्याच माध्यमातून तुमची जी टीम आहे ती सकाळी कशी नियोजन करत असते? ही टीम म्हणजे अशी की वारकरी जर 3 ला उठत असलं तर टीम 2 ला उठलेली असते। बरोबर, त्यांची सोय करावी लागते, मोटर चालू करून देणं। ही जी टीम आहे ही काय गाळ नाही, ही त्या वारकऱ्या करतात तयारी। पहाटे 2 वाजता तरी उठून म्हणलं तरी तयारी करणारी मंडळी। त्याच पद्धतीनं एकंदरीत तुमच्या गाड्या असतील त्यांचं नियोजन, त्याच्यानंतर सकाळी निघायचं म्हटल्यावर तुमचा जो रात्री केलेले तंबू असतात ते सगळं ठेवणं, या सगळ्या गोष्टी कोण बघतो? आमची कमिटी आहे ना, आमची ह्याच्यात कमिटी समजा करून घेतली। आमची जी दिंडीची कमिटी ती कोणी गाड्या भरणं, कोणी गाड्याचं नियोजन करणं, कोणी जेवणाचं नियोजन करणं, कोणी भजनाचं नियोजन करणं, ही सारी आमची त्याला विभाग